समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. वाढत्या तापमानापासून द्राक्ष, हळद व आले पिकांच्या संरक्षणासाठी पलूसमध्ये विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, सांडगेवाडी, पलूस येथे घेण्यात येणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात उष्णतेची मोठी लाट आली असून तापमानाचा पारा 45 ते 55 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भीषण उष्णतेचा सर्वाधिक फटका शेती पिकांना, विशेषतः द्राक्ष, हळद आणि आले या नगदी पिकांना बसण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती व पद्मश्री विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने एका विशेष शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानात पिकांचे नियोजन कसे करावे यावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध द्राक्ष तज्ज्ञ मारुती नाना चव्हाण हे वाढत्या उष्म्यात द्राक्ष बागेवर होणारे परिणाम व उपाययोजना यावर मार्गदर्शन करतील. कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राचे हळद तज्ज्ञ प्रतापसिंह मोहिते पाटील हे हळद आणि आले पिकावर उष्णतेचे होणारे परिणाम व त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कडक उन्हाचा पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी खचून न जाता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली पिके वाचवावीत या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत तुषार सूर्यवंशी व आमिर पठाण यांनी केले. यावेळी कृषी परिषदेचे विभागीय अध्यक्ष संजय शिंदे, कृषी भूषण प्रशांत पाटील, कृषी भूषण रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वाढत्या तापमानापासून द्राक्ष, हळद व आले पिकाच्या संरक्षणासाठी येणाऱ्या 2 मे रोजी विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन पलूस येथे करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण राज्यामध्ये असणारी उष्णतेची मोठी लाट आली असून तापमानाचा पारा 45 ते 55 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भीषण उष्णतेचा सर्वाधिक फटका शेती पिकांना, विशेष करून द्राक्ष, हळद आणि आले या पिकांना बसू शकतो. या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण गौरव समितीचे अध्यक्ष माननीय प्रदीप कदम यांच्या संकल्पनेतून तसेच पद्मश्री विखे पाटील कृषी परिषद यांच्या वतीने एका विशेष शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष माननीय प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. वाढत्या तापमानात पिकाचे नियोजन कसे करावे यावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष तसेच प्रसिद्ध द्राक्ष तज्ज्ञ मारुती नाना चव्हाण हे वाढत्या उष्म्यात द्राक्ष बागेवर होणारे परिणाम व उपाययोजना यावर मार्गदर्शन करतील. कसबे डिग्रज येथील हळद संशोधन केंद्राचे हळद तज्ज्ञ प्रतापसिंह मोहिते पाटील हे हळद व आले पिकावर उष्णतेचे होणारे परिणाम व त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक 2 मे रोजी 2026 या दिवशी सायंकाळी 5 वाजता शिवशंभो मल्टीपर्पज हॉल, सांडगेवाडी या ठिकाणी होणार आहे. तरी माझं या ठिकाणी शेतकरी बांधवांना आव्हान आहे की या कार्यशाळेचे त्यांनी हजारो संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा त्यांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.